सिद्धी मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेव ऐसा लाभ सांगे देव ऐके नामदेव आवडी दर्शने नासे व्याधी पुरा दर्शन नासे व्याधी पुरा ऐसा सवंगडा ज्ञानदेव ऐसा लाभ सांगे देव आवडीने ऐके नामदेव एका जनाधने मापारी नांदत से अलंकापुरे ऐसा लाभ सांगे देव आवडीने ऐके नामदेव विठ्ठल मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेव ऐसा लाभ सांगे देव ऐके नामदेव आवडी दर्शने नासे व्याधी पीडा पाहता सवंगडा ज्ञानदेव ऐसा लाभ सांगे देव आवडीने ऐके नामदेव महायोग तटे भीमरथ्यां वरं पुंडलिकाय धातु मुनीन्द्रे तमागस्ततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाने मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदरमं कांचनेत्रं सदैव धवला संविठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञ जीवोधरावतारं कलङ्कृञ्ज्योतिकामोदि वक्रं खलानि शिवादोपनोदाह दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धं निदपाद स्पर्शं सरोविष्टितं चुंबितं पुण्यस्थानी सरादे स्थितं समसमाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ते स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखेश वेदांत शास्त्रार्थ निधिं नमो नारायणं ब्रह्म स्वरूपं जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारुणे आता अष्ट सिद्धी नवनिधी के दाता असवर राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के पास सिया राम जय जय राम सिया राम
देवा तुझे गणेश सकलात्मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी हे शब्द प्रम्याशतेचे वर्णुस्वेश वर्णोपदेश नरतसे श्रुती तेचे अवयव देखा अनेके भाव आता हृदय आपले चौफाळून या भले वरी बैसव पावले श्री गुरूंचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी घेतलेला अभंग पैठण निवासी नाथ बाबा यांचा 3 चरणाचा समाधी पर प्रकरणातील घेतलेला आहे. विठ्ठल मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेव ऐसा लाभ सांगे देव आवडीने ऐके नामदेव दर्शने नासे व्याधी पीडा दर्शने नासे व्याधी पीडा पाहता सवंगडा ज्ञानदेव ऐसा लाभ सांगे देव आवडीने ऐके ज्ञानदेव. विठ्ठल आजच्या अभंगात सांगतात नाथ बाबा जीवाचा जीवाकडून लाभ, जीवाचा संताकडून लाभ, जीवाला देवाकडून लाभ. आजच्या अभंगात असं काही नाही. 3 संत एकत्र आणि एक देव यांचा सहवास आहे या अभंगात. अभंग आहे समाधी प्रकरणातील. मग याच्यात काय काय लाभ सांगतात. एक संत आहेत का आत संत नाही, खऱ्या संतांची ओळख नाही. मग खरे संत कुठे आहेत. खरे संत आळंदी आहेत, देहू आहेत, इतर आहेत, ते आपल्याला माहिती आहे. मग हे संत गेल्यावर काय काय शिल्लक आहे. एक त्यांची कीर्ती शिल्लक आहे, 2 त्यांचं ज्ञान शिल्लक आहे, 3 त्यांचे लागेल तेवढे ग्रंथ उपस्थित आहेत. मग असा असणारा संत, असे असणारे लाभ, मग काय कसं यांचं अध्ययन केलं पाहिजे आपण. तै तनु मनु जीवे चरणासी लागावे ह्या न्यायाने. आपण जर ह्या न्यायाने गेलो नक्कीच कृपा होते आपल्यावर. मग गेल्यावर काय काय होतं. त्यांची कीर्ती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. महत्व सांगतात. दुसरं ज्ञानाचे काय ज्ञान. ज्ञानाचा Thank you.
एक त्यांची कीर्ती सांगितले, एक त्यांचं ज्ञान सांगितलं. मग आता काय राहत त्यांच्या समाध्या. नाम म्हणे देवा गेले मुनिजन आधी, 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 राहिल्याच्या समाधी जगामाधी, राहिल्याच्या समाधी जगामाधी, राहिल्याच्या समाधी जगामाधी, नामा म्हणे जन गेले आधी, नामा म्हणे जन गेले एक त्यांच्या कीर्ती मागे राहिल्या. हे समजले ना. नामा म्हणे मुनिजन गेले अनादीचे आधी, त्यांच्या समाधी राहिल्या जगा मागे असे. मग या त्यांच्या तीन तीन गुण मागे राहिले. काय काय त्यांचे कीर्ती मागे, त्यांचे ज्ञान मागे, त्यांच्या समाधी मागे, त्यांचे ग्रंथ मागे. मग त्या ग्रंथांचं आपण अध्ययन केलं पाहिजे ना. मग कसं करायला पाहिजे. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, सोमुखी आपण सांगे श्री विष्णू गीतार्थ हा प्रश्न आचरचे. वाचावे ज्ञानेश्वरी, डोळा पहावे पंढरी, ज्ञान होय ज्ञानासी, ऐसा वर या टिकेशी, ज्ञान होय मुळा अति मूर्ख दगडा, वाचील जो कोणी ज्ञानेश्वरी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एक तरी होई अनुभवावे विठ्ठल. आपला परमार्थ 5 खांब्यावर आहे. हे मंदिर किती खांब्यावर आहे? काळजी असते ते. एक देव, संत, ग्रंथ, तीर्थ आणि क्षत्र. ह्या 5 खांब्यावर आहे. मग याचा काय लाभ? याच्याला आपल्याला संसारामधून कुठं कुठं जायचं, गावात परमार्थ होत नाही आपला. मग कसं जायला पाहिजे? आळंदीला गेलं पाहिजे. आळंदीचं काय महत्व? आळंदीचं किती महत्व आहे? आळंदीचं महत्व आहे. त्र्यंबकचं काय महत्व? वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा.
मग पंढरपूरचं महात्मा सांगितले, त्र्यंबकचं सांगितलं. आता आळंदीला चला, आळंदीला जाऊ, आळंदीला जाऊ, चला, आळंदीला जाऊ, चला, आळंदीला जाऊ. आनंदीला लाभ सांगितला, त्र्यंबकचा लाभ ऐकला, पंढरपूरचा लाभ ऐकला. काय? देव, संत, ग्रंथ, तीर्थ, क्षेत्र. आपलं क्षेत्र कोणतं? चंद्रभागा करिता स्नान, चंद्रभागा करिता स्नान, चंद्रभागा तो जाय वैकुंठे सांगे अहर्निशे समाधीसे. आता गंगे राहिली ना, गंगाचं काय झालं ना? माता देव संत कळे, मग आता संतांना कसं सेवा जायला पाहिजे? तद्वितीने प्रणिपातेन परिप्रेषण सेवया उपदीक्षन्ति ज्ञानम ते ज्ञानी तत्वदर्शना ते ज्ञान पैगा भरवे जरी मने आती आणावे संताया भजावे सर्वस्वी तेथ ज्ञानाचा करुंटा सेवा हाच गारुंटा स्वाधिंगा सुभटा ओळवणी तरी तनु मनो जिवे तरी तनु मनो जिवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकल या न्यायाने. मग संत कसे असतात? कोमल मऊ. मग संतांकडे जायला आपलं काय पाहिजे? अंतकरण शुद्ध पाहिजे. कसं? साठविला हारे साठविला हारे साठविला हारे
साठविला हरे जिव्हे हृदय मंदिरे त्यांचे सरले एरधार झाला सफळ वाचा व्यापार नाम वाचे श्रवण कीर्ती पावले चित्ते समान काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ अहंकार विरहित निर्दंब सरकाळ निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्याने धरिला म्हणे विठ्ठल विठ्ठल. आपलं जर सार्थक करायचं असेल तर संतांना शरण जावा. नाही गेलं तर होत नाही का? होणार नाही. कसं होणार? किती वेळा जन्मावे किती वेळा व्हावे नित्य फजितीत. मग एक वेळा संतांना शरण झालं काय होईल? मग आळंदीला गेल्यावर काय होईल? मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेव अभंगाचं प्रथम सगळ्यांना पायाला हात लावून नम्र विनंती माफी मागतो. सालाबादाप्रमाणे चालत असलेला आपला नाम सप्ताह सोहळा या सोहळ्यातील आजची 6वी सेवा माझ्याकडे कीम निमित्ताने मनमत कृष्णाजी माऊली जायखेडा यांच्या आशीर्वादाने तथा वनाजी दाजी यांच्या आशीर्वादाने वळवाडेकर लक्ष्मण तात्या यांच्या आशीर्वादाने तसेच माझ्या सर्व बांधवांच्या अथक प्रयत्नाने सहकार्याने माझ्या माता माऊलींच्या सहकार्याने चालत असलेला नाम सप्ताह यज्ञ तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि या सप्त्याचे मार्गदर्शक आजचे पूजनीय त्र्यंबक बाबा विठ्ठल मालपळाले की जागा राहू द्या बरं का. जागा राहू नये त्यांनी कथा थोडं बोल झालं का जागा. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेव ऐसा लाभ सांगे देव आवडीने ऐके नामदेव. आता ही ज्ञानेश्वरी आली कुठून आपल्याकडे ते बघू.
ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कुठे? आळंदी किंवा आपेगाव, दोन मतभेद आहेत. आता आळंदी पकडू. आळंदीत ज्ञानेश्वर महाराजांचे मामा कृष्णाजी देवकुळे, म्हणजे आपल्या आई पहिले मामांकडे बाळातपण म्हणा, डिलिव्हरी म्हणा असं जायच्या. मग आता कृष्णाजी देवकुळे. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कुठं? आळंदी. ज्ञानेश्वरीचा जन्म कुठे? गीतेमध्ये. गीतेचा जन्म कुठे? कुरुक्षेत्रावर. कोणी सांगितले? श्रीकृष्ण स्वमुखे आपण सांगे श्री विष्णू गीतार्थ हा प्रश्न अर्जुनेशी. गीता अलंकार, गीता गीतेमध्ये ज्ञानेश्वरीचा जन्म झाला. आता व्यासांत कोणी लिहिले? व्यासाने. व्यासांचा जन्म कुठे झाला? पराशर नंदन. कोण? पराशर नंदन. जगात जी पहिली जोडी आली मनु आणि शतरूपा. काय? कोण आले? मनु आणि शतरूपा. मनुष्य काय पडलं आपलं नाव? मनुष्य. मनु आणि शतरूपे पासून हा उद्रेक झाले. तेथे नव्हते काय? एका बीजाचे कोंब आवले म्हणतात. एकच बीजाचे कोंब आहेत, एकच पारंग. जर मनु आणि शतरूपापर्यंत गेलं, इथे कोणी माळे नाही, कोणी इथं सांगू शकत नाही मी अशा जाती आहेत, पण त्या सांगता येणार आपल्याला. मग मनु आणि शतरूपापासून जर एक जात झालं तर आपले ब्रह्मदेवापर्यंत एकच आहे. कोण? ब्रह्मदेव. चतुश्लोकीचारी भागवत सांगितले. कोणी सांगितलं? हंसरूपी ब्रह्म सागे श्री विष्णू. हंसरूपी ब्रह्म हे श्लोक देवाने सृष्टीच्या पूर्वी सगळ्यांनी हात जोडा. ताल बसा. ऐका आता. अहमेवा समेवाग्रे नान्यद्यत् सत्सत् परम पश्चादं यद तच्चे सोवशिष्यते सोऽहं ऋतेर्थ प्रतीयेत न प्रतीयेत चात्मने तद्विद्यात्मनो माया यथा भासो यथा तमा येथानि महाभूतानि
भूतेषु च वचक्षणो प्रविष्टान्न प्रविष्टान्न तेषावहम् एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मना अन्वेतिरेकाभ्या सर्वत्र सर्वदा सर्वत्र सर्वदा सर्वत्र सर्वदा. हे 4 श्लोक सांगितले. कोणी सांगितले? श्री हरी विष्णूने. कोणाला सांगितले? ब्रह्माला. ब्रह्माने कोणाला सांगितलं? श्री हरी विष्णूच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाचं प्राकट्य झालं. मग त्याला सृष्टी निर्माण करता खाली पाठवलं. येथे नव्हते काय नाही, सब पाणीच पाणी. कुठेतरी एक सुरावर बसले आणि ब्रह्मदेवाने परत तपश्चर्या केली, हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि हंसरूपी ब्रह्माने चतुर्श्लोकी भागवत सांगितला मिलन बाबा. ह्या चतुर्श्लोक भागवताने ब्रह्मदेवाने ऐकला आधी विष्णूकडून. ब्रह्मदेव कोणाचे वडील? नारदाचे. ब्रह्मदेवाचे वडील कोण? श्री विष्णू. मग श्री विष्णूने हे तत्वज्ञान घेतलं ब्रह्म यांच्याकडून, श्री विष्णूकडून. ब्रह्मदेवाने घेतले, नारदाला सांगितले. केशव चैतन्य, राघव चैतन्य, बाबाजी आपले मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण आपल्यापर्यंत पोहोचला. काय पोहोचण्याचं कारण? याला कोण मध्यस्थी झालं? तुकाराम महाराज. या तुकाराम महाराज म्हणजे संत. मग हे संत आपल्यासाठी काय करतात? एक आपली वासना जिरून घेतात, एक आपला हरवलेलं सापडून देतात, दुसरं आपल्याला जीवनातून मुक्त करतात किंवा काळाची आबळे नामाची आबळे न भिवू सर्वथा, नामाची आबळे भिवू सर्वथा, नामाची आबळे भिवू सर्वथा, नामाची आबळे भिवू सर्वथा, काय करून देतात? आपलं काळाला विजय मिळवतात. अजून काय काय करून देतात? जे आपणारो हे हर पले ते आपणा पावे, या संतासी पाहता घेवसावे, वानावे ऐकावे तेची सदा. हरवणं म्हणजे काय? ठेवलेल्या जागी न पाहणं याला हरवणं म्हणतात बाबा माधू बाबा. खरं म्हणजे आज आईजी नाजीवर बाईजी उदार का मिलन बाबा. हा आई माधू बाबांच्या जागावरती नाही काका करणंच पडेल कस काय करतो मी तर बाग महाराज पपई महाराज कथा मला काही समजत कस काय करतो करणंच पडेल. हे माझ्या पहिल्या दिवसाला मिळालेली सेवा होती. पण मला सिल्लीगुडीसाठी 15 दिवस जायचं होतं आणि तिकडे भरपूर बरसात झाले, पाऊस झाला आणि दंगली झाल्या. तिथे हे चेंज झालं म्हणजे राजकारणी माणसं चेंज झालं, तिथले सरकार चेंज झालं. त्याच्यामुळे माधू बाबाची आजची सेवा मला जिंदगीभर आठवणात राहिली. विठ्ठल हे जीवनमुक्तातून महात्मे आपल्याला जागा करवतात. आपल्याला जागा करतात. काय करतात? आपल्याला वेळोवेळी उठा जागे व्हा, उठा जागे व्हा रे, उठा जागे व्हा रे.
एक दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा ना तरी असतो आपेसे अखंडित होत जात असे हे जन्म मरण अनिवार्य जगे. हे आपल्याला माऊली स्वतः सांगतात. काय काय सांगतात माऊली आपल्याला? बाबांनो एवढे मोठे मोठे ग्रंथ लिहिलेले तरी अवधान ऐकलेने दिजे सर्व मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उघड ऐका माझे. काय सांगतात? फक्त माझ्याकडे लक्ष द्या, बाकी काहीच करू नका. मग आता ज्ञानेश्वर महाराजांचं जगणं कसे? ज्ञान देवा ध्याने रामकृष्ण म्हणे वैकुंठ भुवने घर केले. ज्ञान देवा ध्याने रामकृष्ण म्हणे अनंत जन्मनी पुणे. बाबा एक शब्द का फक्त वैकुंठ बोलतात तसे ना तसे. मी असे काही अभंग काढले ना याच्यामधून की दोघांची एक एकच चरण येतात. आता आलिंगन घडे मोक्ष साहित्याच्या जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायची सीमा तीर्थ पर्व अवघे अवघे पायापे सकळ. तुका म्हणे काय बाबा चरण हो बाबा गुरुबंधू तुका म्हणे देवा केली पाहिजे त्यांची सेवा. हे प्रमाणे परत एक अभंग आहे तो. बरं ठीक आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांचं जगणं कसे? तरी अवधान ऐकले तिजे मग सर्व सुखाची पात्रे. मग आपण देतो का? देत नाही. आपण देवाला आठवत नाही. तर आपण काय ज्याने जन्माला घातलं त्याला आठवते. कारे नाठवे से कृपाळो देवाचे कारे नाठवे से कृपाळो देवाचे कृपाळो देवासे पोषितो जगासे एकला तो. बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती वाढवे श्रीपती सवेदोनी. फुटते तरुवर उष्ण काळ माशी जीवन तयासे कोण घाले. तेने तुझी काय नाही केली चिंता राहे ते अनंत आठवणी. तुका म्हणे ज्यांचे नाव विश्वंभर त्यांचे निरंतर ध्यान राहे. मग दुसरा परमार्थ कोणता आहे? तनु मनु जीवन चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. हाच ज्ञानाचा कुरुटा हाच सेवाच दारवंटा. हेच द्वारे संतांचं देवांचं जाण्यापर्यंत. आपल्याला उद्या काय होईल माहिती नाही. आता मी इथून माझ्या घरी जाईल का मला कळणार नाही, जाईल का नाही. सगळं त्याचं आपल्यावर स्कॅनिंग चालू आहे. तुम्ही रात्री करा, दिवसा करा, अंधारात करा, 100 फूट विहिरीमध्ये करा, बंदिस्त काचपेटी सर्व सर्व पाहतो. एवढा तो विशाल का देव. मुंगे में पाव में घुंगरू बांधते वो भी अल्लाह नहीं प्रभु राम सुनते हैं. ते नको विठ्ठल. निघायचं तर कसं निघायचं? हरे प्राप्ती से उपाय हरे धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय
वेद वेद गवाई देतो. वेद हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. येणे साधती साधन तुटती भवाचे बंधन. संत विना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही. ऐसे वेद देती ग्वाही. संत विना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही. संत विना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही. ऐसे भजनाला आम्हाला काही कळत नाही. अरे तो वेदाला कळा नाही, तुम्हाला कुठं कळेल, आम्हाला कुठं कळेल. वेदाला कळा नाही. चहुवेदे जाणं साई शास्त्री कान 18ही पुरवणार शिकत. ऐसे वेद देते बाई संत सांगतात. त्यांना कळत नाही, आपल्याला काय कळत, आम्हाला कळत नाही. मग तुम्ही कसं भजन करा, आपल्या पद्धतीने करा. आवडीने करावं का सवडीने करावं, आवडीचा परमार्थ का सवडीचा परमार्थ, धन्यचा परमार्थ का शून्याचा परमार्थ. परत स्वार्थे, 3 स्वार्थे. कोण कोण? एक जुगार खेळणारा, एक तो लांडीला बाडी करणारा, आणि एक जाय तिकडे पिढे लोकांना अहकटा त्याचे पितर करते. वंश दुराचारी पुत्र झाला कोणाचा, असा जोर वागत असल न्यायनीती जोडे. पाप त्याचे नाव न विचारे ते नीती भलतेची उन्मती करे सदा. 5 पाप कोणते कोणते? जुगार खेळणं, मांस खाणं, मदिरा पिणं, परस्त्री परमाताशी त्रास देणं, परत गुरुमातेशी वाकड्या नजरेने बघणं. हे 5 पाप हे कोणाला न जाय तीर्थाची या बापे. हे फक्त आणि फक्त संत सोडवतात. मग ह्या संतांना शरण गेल्यावर काय काय होतं? हे पाप अभंगाचं दुसरं चरण.
मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी, मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी, पाहता समाधी ज्ञानदेव, ऐसा लाभ सांगे देव, ऐके नामदेव आवडे. काय काय सांगतो देव? तिघांना सांगतो. पहिले सांगितलं तुम्ही. कोणाला सांगतो? संतांना संतांचा लाभ सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांचा लाभ नाथ बाबा देव आणि नामदेवांना सांगतो. आज नामदेव महाराज पुण्यतिथी आहे ना. मग आपल्याला तीन संतांचा सोचून समजून, सावता महाराजांचा समाधी सोहळा आहे, नामदेव महाराजांचा आहे, परत माऊलींचा आत्ताच झालेला आहे, म्हणून हा अभंगात निवडण्यात आलेला आहे. माझं स्वतः माप माऊलींनी केलेला आहे. मी तो माझा थोडा अनुभव सांगतो. मी आळंदीला गेलो होतो. बाबा माधू बाबा आळंदीला गेलो तर मी पहिल्या दिवशी डायरेक्ट माऊली समाधी माझ्या 20 फुट अंतरावर होती. मग त्यांचा नियम आहे बाबा मिलिंद बाबा, बिगर टोपीचं काही संबंध नाही. बिगर जो लहान असो मोठा असो वरिष्ठ असो, ते बाबांना ते मोठे माऊली त्यांना हुसकून दिलं होतं. त्यांनी खुर्चीवर बसले चालना. किती विद्वान आहे ते मोठे माऊली. आज आळंदीमध्ये किती नाव रुपये त्यांच्यामुळे. मग मी गेलो बिगर टोपीचा. मग मला म्हणे अजिबात चालणार नाही. मी लांबूनच हात जोडलो. आता असं जोडतंय, राहू द्या म्हटलं टोपी नंतर. नाही पण चालणार आहे. माझ्यावर विन्यास घेऊन धावणार ते बाबा. ऐकता नाही येत ना. बरं ठीक. मग मी दुसऱ्या दिवशी 10 रुपयाची टोपी घेतली. मग 10 रुपयाची टोपी घेतली तर परत गेलो. मग मला चाल म्हणून दिले. चाल म्हटले तर माझ्याबरोबर संगमनेरचे महाराज होते म्हणायला. ज्ञानेश्वर महाराजांची अशी चाल कडक म्हटली ना बाबा मिलिंद बाबांनी. मग गेले. कशावर चालू? एका जनार्दनी मापारी नांदत असे अलंकापुरी माझा माझा माझा. मी सांगतोय माझा आत्मविश्वास. मी स्वतः तिथं फळ भोगलेलं आहे. आणि एका जनार्दनी मापारी नांदत असे अलंकापुरी याच्यावर सांगतोय. मग मी टोपी घालून गेलो तर ज्यांनी मला उचकवलं तेच मामा मामा म्हणायला लागले. वा मामा म्हणे त्यांना बाजूला करा. मग मीच म्हटली चाल असं म्हटले. मग मी त्या दिवशी परत पारायण चालू केलं. 3 दिवस आज्या वृक्षाच्या खाली माधव बाबा 3 दिवस आज्या वृक्षाच्या पानाखाली या झाडाखाली एक पान मी स्वतः खाल्लं. जे करे ते अनुष्ठान खावो नेते आज्या वृक्षाचे पान त्याशी होय लाभ आपा तेच फळ आहे मला. आणि हे 7 वर्षापासूनचं पारायण मी आहे, आमचा मोठा भाऊ आहे, इतर माझे भगिनी आहेत, माता भगिनी आहेत, यांच्यानुसार आम्ही 7 वर्षापासून तेच फळ आहे मला दुसरं काय फळ. आणि एक ज्येष्ठ श्रेष्ठांचा आशीर्वाद. मग त्या दिवशी अनुष्ठान केलं. माझं हे चालू होतं पारायण आज्या वृक्षाखाली. मग एक महात्मा आला. काही माझा त्याचा संबंध नाही. दूर मी कधी पाहिलेलं नाही. माझ्या बाजूला बसलेले भरपूर लोक, माझ्या बाजूला बसलेले माझी घरची बाई, माझ्या बाजूला 2-4 बाया, त्यांच्या बाजूला माणसं, पुढे माणसं, सभा मंडपात माणसं. एक व्यक्ती कोणी काहीच नाही. माझी त्याची माऊली मला अजून तो क्षण आठवतो. आले ना डायरेक्ट विष्णू बाबा डायरेक्ट माळ टाकून दिले माझ्याकडे. मी वाचणं बंद केलं नाही. मी काही रामकृष्ण हरीत सुद्धा म्हणायला पाहिजे तर मला एवढा क्षण करावं ती वाच. एका जनार्दनी महापारे नांदत असे अलंकापुरी तिथला महिमा सांगतो. खूप गोड असं. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धे पाहता समाधी ज्ञानदेव, ऐसा लाभ सांगे देव, आवडीने ऐके नामदेव. मग हा परमार्थ कुठून आला? कोणाकडून आला? कोण? ज्ञानेश्वर महाराज. त्र्यंबक शिखरे गंगा, कोपरगाव स्थाने, कायदा टोके आलाशीन आपेगाव सांगा स्वामी कोठे. मूळ पुरुष आपेगाव ज्ञानेश्वर महाराजांचं आणि त्यांचं हरिहर पंत जावळे 7व्या पिढीतील हरिहर पंत जावळे ज्ञानेश्वर महाराजांचं कुलकर्णी नका लावू. कारण ते मामाच्या कुळावर आलेले होते. कारण त्यांना आई वडील नव्हते. मग मामाने आश्रय दिला होता. ते पुढे बघू आता. मग मूळ पुरुष हरिहर पंतांना 3 अपत्ये. एक रामचंद्र पंत, एक मौनाबाई, एक केशव पंत. मौनाबाईचा विवाह झाला. नरहरी माचवेंच्या घरात दिला. तिचा विवाह हे संपला. म्हणजे त्यांचा इतिहास संपला. कोणाचा? मौनाबाईचा. मग केशव पंत मुंज झाले, 12 महिन्यात वारले. त्यांचा इतिहास संपला. कोण राहिले? रामचंद्र पंत. मग रामचंद्र पंतांना एक मुलगा झाला. कोण झाला? गोपाळ पंत.
गोपाळ पंत झाल्यावर कोण झाले? त्र्यंबक पंत. त्र्यंबक पंथ मूळ समाधी आपे गावी. मूळ पंथ त्र्यंबक पंथ त्यांची समाधी आपे गावे. ज्ञानदेव त्यांना वंदित. मी स्वतः वाचलेले त्र्यंबक पंथ आता या बाईंना उभं करून सांगितलं होतं ना मी. पारणवाले कोण मावशी आहेत, पारणवालेंना मी उभे करून कितीतरी सल्ले सांगितले बरं का यावेळेस जबरदस्तीने बळजबरी. मग त्र्यंबक पंथ कोण कोण? हरिहर पंत जावळे, गोपाळ पंत, हरिहर पंत जावळे, रामचंद्र पंत, गोपाळ पंत, त्र्यंबक पंत. त्र्यंबक पंतांना दोन अपत्ये. कोण कोण? एक गोविंद पंत आणि एक परत हरिहर पंत. म्हणजे 7व्या पिढीत पण आणि 5व्या पिढीत पण हरिहर पंत जावळे आले. या हरिहर पंत बीड परगण्यामध्ये युद्ध झालं. त्या युद्धात धाराती पडले, वीरगती प्राप्त झाली. आता कोण ओळखलं? गोपाळ पंत. गोपाळ पंतांना थोडक्यात एक मुलगा झाला, ते विठ्ठल पंत. कोणामुळे? आपल्या त्र्यंबकचे एक ज्यांच्यापासून आपल्याकडे परमार्थ आलं ते योगी कोण? गहिनीनाथ. गहिनीनाथांचे शुद्ध संप्रदाय. मग हे आले, मग ते त्र्यंबक पंतांना पश्चाताप लागला. त्यांचे गोरक्षनाथांकडून दीक्षा घेतली, ते समाधी घेऊन घेतली त्यांनी. मग गहिनीनाथ आले त्र्यंबक शिकरीवरून आले, तर मग ते डायरेक्ट इथं आले, आपेगावला आले. आपेगावला विचारलं, स्वामी सांगा कुठे? मग ती समाधी विचारली, आमच्या गुरुबंधूची समाधी. म्हणे ही तुमची समाधी म्हणे गुरुबंधूची. म्हणजे यांचा वंश कोण? म्हणे गोपाळ पंत. म्हणे मग गोपाळ पंतांचा वाडा हा कोण? त्यांचा वाडा. मग गेले ते गहिनीनाथ विचारलं, तर त्यावेळेस निराळी एकट्या होत्या आणि हे गायत्री पुनरच्या उच्चारासाठी नदीत गेलेले होते. म्हणजे गंगाज माता येते ना, ती पूर्ण गंगाज माता येते ती. मग गेले तर विचारलं, म्हणे सांगा म्हणे काय चाललं म्हणे तुमचं, आमचे गुरुबंधू कुठे आहेत? म्हणजे ते वारले. मग आता वंश कोण आहे? म्हणे विठ्ठल पंत आहे. पण कुठे गेले? म्हणे ते मुलगावत नाही, 11 वर्षापासून तपश्चर्या करतायत म्हणे. नाभी कमलापर्यंत पाण्यात उभे राहून करतायत म्हणे. बर. मग म्हणे हा प्रसाद घ्या, म्हणा श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. टाकू नका. आमच्या गुरुंना टाकलं तर त्यांना उकडावर जन्म घ्यावा लागला म्हणे. हा सेवन करा. त्या मातेने काहीच न बघता सेवन केलं आणि सांगितलं गोविंदपंतांना असं असं वा म्हणे. वा म्हणून गेलं, काहीच म्हटलं नाही. मग ते घेतलं तर 9 महिने अजून सांगून दिलं त्यांनी, गहिनीनाथांनी येईल म्हणे पुढे. मग आले तर ते मुलगा झाला गोविंद पंत. गोविंद पंत झाले. ज्ञानेश्वर महाराजांचा उगम सांगतो मी आणि शेवट सुद्धा सांगणार आहे. हा शेवट सुद्धा आपला विठ्ठल. नाही बाबा पुरंच राहत आपला अर्धा आवडत नाही. म्हणजे लागतं ना पुरा लागत असते कोणा माणसं ना आपण जे मग ते चैनाच पडत नाही. रामकृष्णाला सेवा मागतो मी. मग गोपाळ पंत जर आले, गहिनीनाथ आले. मग गहिनीनाथाने विचारलं बाळ झालं का? मग म्हणे झालं ना. म्हणे काय नाव ठेवलं? वेद मातसूतर. हा ज्ञानेश्वर महाराजांचं विठ्ठल पंत यांनी ठेवायला बळजबरी गणतो. म्हणे बहुमान आमचा नाव तुमचं कसं काय चालेल? म्हणे विठ्ठल पंत नाव ठेवा. मग विठ्ठल पंत ठेवायला. ज्या वेळेस शुद्धीपत्राला गेले होते का ज्ञानेश्वर महाराज, त्यावेळेस शुद्धीपत्रीला वेद मात्र सुद्धच होतं नाव. म्हणजे आज बी रेकॉर्डला येते, गॅजेट आहे. मी ज्ञानेश्वर महाराजांच्या गाभाऱ्यात गेलो ना, गॅजेट किती सालचं काय ते सगळं वाचलं. नाथ बाप कोणी बांधलं तर यांनी बांधलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या 3दा समाधी काढण्यात आली बरं का. एक स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी नाथ बाबांच्या स्वप्नात गेले. ओय आजान वृक्षाची मोळे लागली कंठा,
वृक्षाचे मुळे लागले कंठाचे धावणे वेगळे यावे आळंदीचे. कोण नाथ बाबा? कुठले? ज्यांचा अभंग घेतला तेच नाथ बाबा. मग पैठण निवासी नाथ बाबांना एवढं जड व्हायला लागलं. माऊलींच्या याच्यावर श्वास, माऊलींना मुळी लागली गळ्यावर, नाथ बाबांचा श्वास दाबायला लावला. माऊली नाथ बाबांना एक वर्ष वाटायला लागलं. एक दिवस म्हणजे वर्षाच्या वर वाटायला लागलं श्वास दाबायला. मग आले लवाजमा घेऊन, मग आले थोडं कधी मागे पुढे सांगावं लागेल म्हणजे कळेल ते समाधी प्रकरण तुम्हाला, त्याच्यामुळे मी मध्येच गेलो. मग सांगितलं तर आले तर तिथे सगळे आजा वृक्षाचे बाग, काहीच ठाव ठिकाण नाही. 286 वर्षात झालं ते. असं गॅजेटला नोंद हे मी वाचलेलं पाहून एक ग्रंथ. हा 3 वाजा पाऊस जागेलची जवळ. हा पाटले बी झोप नाही, रात्री बी झोप नाही. कशी विठ्ठल. मग आले नाथ बाबा लवाजमा समज तर पाहिलं तर समाधीचं काहीच विवरण दिसत नाही, कारण अजून अनुष्ठान मांडलं. मग नाथ बाबांच्या स्वप्नात गेले. उठविला नंदी शिवाचा ढवळा, उघडले शिळा विवराची. गेले तर आत 15 दिवसा माझे अनुष्ठान मांडले. मग दर्शन दिले ज्ञानदेव. असा आपण मोठा आपण होतो. मग शिळा उघडले, आत गेले ते काय? दिव्य तेज मदनाचा पुतळा, दिव्य तेज असे उठून उभे होते ज्ञानेश्वर महाराज. नाथ बाबा कडकडीने रडून मिठी मारायला मिठीत आले नाही, पण हात ठेवला बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांनी. मी लाईव्ह पाहिलेले ज्ञानेश्वर महाराजांना, कोणी खरं पटो ना पटो, मी स्वतः तुम्ही काही समजा, मी स्वतः पाहिलं कसे ज्ञानेश्वर महाराज. कर्दळीच्या गाभ्यासारखे, केस मोकळे आहे, वल्कल आहे, फक्त कमरेच्या खालापासून अर्धा अंग उघड आहे. मी विचारलं काय करतात माऊली? माझा दृष्टांत मी सांगायला नको, माझे मोठेपणा होईल. मग जाऊ द्या, मी ते सांगू का? माझ्या स्वप्नात आले बाबा, मी गादीवर इथं खोट बसेल, तो त्र्यंबक बाबांचा नसणार. विठ्ठल. परत एकदा माझे गुरु पण स्वप्नात आले. मी गोविंद बाबा माझे गुरु बंधू येते. आमची साखरे परंपरा आहे. आता पहिले आमच्या वडिलांची साखरे परंपरा कशी आली आपल्याकडे? त्र्यंबक बाबा हे 4 शिष्य, त्र्यंबक महाराज, निवृत्तीनाथ वक्ते, हरिभाऊ पाटील दाताळकर आणि लक्ष्मण तात्या वळवळकर, हे 4 शिष्य. कोणाचे? रंगनाथ स्वामी परभणीकरांचे. रंगनाथ स्वामी परभणीचे गुरु कोण? साक्षात ठेविला त्यांनी. मासे जव पंख पाखडे तवची हे सरे. कोण? विनायक दादा साखरे. ते शिष्याने विचारावं मृत्यू कसा येतो, मृत्यू कसा येतो असं सांगा म्हणे. मग आता ऐकतच नाही म्हणे. मग त्या दादांनी, विनायक दादांनी देह ठेवून दिला उभा. असं बसले तर बसूनच राहते. शिष्य उठावलं, कशाला उठतील ते? आता ते गेले, विलीन झाले ना. ते आमचे आज्या गुरु, आमच्या वडिलांचे. कोण? स्वेच्छा मरणे. शूर वळखावा रणे, साधू वळखावा मरणे. बाबा ही परंपरा का आपल्या त्र्यंबक बाबांची? आमची परंपरा पण, आमच्या गुरूंचे आजे गुरु पण तेच आहेत, आणि माझ्या वडिलांचे पण आजे गुरु तेच, आणि माझे पण आजे गुरु तेच आहेत. मग विनायक दादाने देह ठेवला. विनायक दादाचे गुरु कोण? नाना महाराज साखरे. नाना महाराज साखरेचे गुरु कोण? निळकंठ तात्या. त्यांनाच अच्युत महाराज. कोण अच्युत महाराज? साक्षात ज्ञानेश्वर महाराज. ही साक्षात्कार दिला ती परंपरा आहे. आता तुम्हाला ही परंपरा सांगतो. तुकाराम महाराजांची, जोग महाराज, मोतीराम महाराज, नंतर निळोबाराय, तुकाराम महाराज, बाबाजी आपले, राघव चैतन्य, केशव चैतन्य, परत ते
आपले नारद मुनी ब्रह्मदेव विष्णू ती परंपरा अशी ही परंपरा अशी बाबा विठ्ठल आमचे गुरु स्वामी गोविंद महाराजांचे मी माझे मोठे काका राजाराम बापू गोविंद महाराज आम्ही गेलो होतो. कोण स्वामी दंडी महाराज ज्यांनी देह ठेवला त्यावेळेस दगडींच्या मूर्ती हसत होते. गोविंद बाबा खरं आहे ना, चरित्र आहे खरं आहे. आणि योगिनी एकादशीला देह ठेवला, वारी निघून जावली. मग कोण ती गादी आमच्या चिंदा बाबांना सांगत होते, जी दादा मला साखरे सांगितलं ना, ही गादी आमच्या गुरुंना चिंदा बाबांना कोण माझे काका मधले त्यांना सांगत होते. आम्ही लोभीच नाही ना. आमच्या माझ्या वडिलांनी एक नारळ सुद्धा घेतलं नाही ना. पुरी जिंदगी अशी बघताय से गाना जे देही उदास गेले आशा पास निवारोने विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता. मग माऊलींनी असा हात ठेवला, नाथ बाबांना तिथं होतं बरं का आपण. माऊलींनी असा हात ठेवला, मिठी मारली मिठीताने उचला, ही ज्ञानेश्वरी उचला. नाथ बाबांना ज्ञानेश्वरी उचला. या 10 गोळ्या माझ्याकडून सोनं कसं तयार करायचं, चांदी कसं तयार करायचं असं त्या ओळी काढायला लावल्या. ज्ञानेश्वरी अतिच शुद्ध जो कोणी घालेल मराठी शब्द त्या काय अमृताच्या ताटीत नरोटी टाकल्या. काना विलांटी जोग महाराजांना सांगितलं एवढा शब्द. ज्ञानेश्वर महाराज जन्माला येतील, विलांटी काना मात्र ते बदलवतील. एक शिष्याने सांगितलं बिस्कुट ग्रंथ तयार केले, आधी इंद्रायणी टाक, तरंगले तर मग तुझं प्रकाशित करतो म्हणे. तरंगतील का? तरंगणार नाही. तेच लागतील तिथे. म्हैशीपुत्रा मुखे बोलवल्या श्रुती चालविले भीती. नोहे हा महिमा सामान्य संतांचा. अशी तपश्चर्या लागत तवड तरंगतील. आता ज्ञानेश्वरी किती मोठे, 2 किलो 5 किलो 10 किलो, पण पूर्ण विश्व तारण्याची ताकद आहे बाबा. विठ्ठल कशा जे तुमची दरुशने नासे व्याधी पिडा अभंगाचं 3रं
आपल्याकडे झाले ज्ञानदेव वाणे दिदले सामुग्रे आम्हासे पर्व काळ द्वादशी दित आले घेऊन सामुग्रे एका जनार्दने ज्ञानाबाईच्या चरणी ही सामुग्री लिहून गेले आपल्याकडे. याला संत म्हणतात. आपण किती उधार देतो कोणाला सांगा बरोबर, देतो का? केल्या पडल्या तेल्या पण कोणते विषय नाही होईना. 7 लाख बाबा मी होता म्हणजे आपल्याची द्यायची वृत्ती नसते. आणि संतांची काय? जगाच्या कल्याणा संतान याला संत म्हणतात. मग या संतांचा कसा झाला? मग विठ्ठलपंतांना थोडक्यात 4 मुलं झाली. 1195 निवृत्ती झाला. थोडक्यात 4 मुलं झाले. मग त्यांचे मोंजचा प्रकार आला. मोंज करण्यासाठी गावात गेले विठ्ठलपंत आणि निराळी. नाही, विठ्ठलपंत आणि रुक्माई. त्यांचं रुक्मिणीचं नाव मीनाक्षी आई होतं आधी, लग्नाच्या आधी. मीनाक्षी आई म्हणजे विठ्ठलपंतांच्या त्या रुक्मिणी माता. थोडक्यात गेले. शुद्धीपत्र मिळणार नाही. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे. 3 लोक त्यांनी पूर्ण केले आणि त्यांना शुद्धीपत्र नाही बाबा. मग थोडक्यात ते गाववाल्यांनी केलं, निर्दाळून टाकलं, त्यांना काढून टाकलं. मग म्हण्या तुम्हाला मरण्याचं आत्महत्येचं. वास्तविक बाबा काय कर्मठ लोक होते, एवढे ज्ञानी महात्मे जन्माला आले. काय एखाद्याला करून दिलं असत काय पण झालं असतं बरं? हां, एवढं ज्ञानाला किती आरोप पाडलं या लोकांनी. असंच कर्मठ लोक असतात की गावात चालत नाही, मोठ्या जागी सुद्धा चालत नाही. जो खरं असतो ना, माझे सत्यवादाचे तप, सत्य चालत नाही, त्याच्यात भरपूर अभंग आहे. असत्यासी करीन न्याय निंद, लोभावरे ठेवणे, असत्यासी करीन न्याय निंद, लोभावरे ठेवणे इथं, असत्याशी करीन न्याय इथं, त्याचे पूर्वती जाण नरकाते. म्हणजे लोभ करणाराचं असं आहे. बर असो. मग शुद्धीपत्र तर मिळालीच नाही. मग आता काय करायचं गो यांचं? म्हणे देहांचं प्राचित घेऊन. मग त्यावेळेस सगळे मुलं बंधू झोपलेले होते. मग उठले. ते निवृत्ती दादांना माहितीच होते ना. निवृत्ती दादा त्यावेळेस 12 वर्षाचे होते. रेकॉर्डमध्ये येते. मग 12 वर्षाचे असताना निवृत्ती दादा जागेच होते, झोपले नाही. 2 दिवसापासून जेवढे तर नाही झोपलेले. मग आथरून काढलं तर निवृत्तांना जागेच होते, ते लाईव्ह पाहत होते. मग ज्ञानेश्वर माझा देऊळे ते जे मध्ये कसे आहेत ज्ञानोबा? कुरळे केस आहेत, गालांवर कपोलावर ते पद्म आहेत, पायावर पद्म आहेत. साक्षात सदाशिव सकामा ज्ञानेश्वर
महाविश्वेचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर काढलं वळकल काढलं ते म्हणजे चादर बनवू आपण चादर बाहेर काढले असं गोंडस बाळ ज्ञानेश्वर महाराज परत सोपान काकाचं काढलं एकदम दिवस आणि ब्रह्मचित्त कला काढले ब्रह्मचित्त कला म्हणजे एकदम 2च वर्षाची मी कशाबद्दल सांगतोय रूप पाहता लोचनीचा जन्म कुठे झाला बरं का बाबा रूप पाहताचा जन्म कुठे झाला या अभंगाचा रूप पाहता पहिले चरण कुठे झालं मंगलाचरण त्याच्यावर बोलतोय मी मग माता उठले सकाळी उठले आता येते देहांच्या प्राचितला निघून गेल्यावर काय झालं माता ये बाळ उठले निवृत्तीनाथ रडत बसले सोपान काका आले ज्ञानेश्वर मला मुक्ता विचार कुठे आहेत बाबा आता आपल्या नाही विठ्ठल माय आले विठ्ठल पंढरपूरच्या दिशेला निघाले मग गेल्यावर मग पांडुरंगांना प्रथम ज्ञानेश्वरांनी पाहिले काय रूप पाहता
तिथे उद्गारला आणि तोच 750 वर्षापासून आपल्याला. मग तिथं देवाला विनवणी केले. असे माधव बाबा धोतर पॅक्शन म्हणजे सांगितलेलं बुवा टायमिंग द्या बुवा 11:15 झाला बुवा. विठ्ठल हा आणेला पाचाचा ओसना आपला नाही बरं. हे कोणाचं आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे. आपण याचे मालक नाही, देहाचे पण मालक नाही, धनाचे पण मालक. त्याचे मालक दुसरे आहेत. मग आता सांगा कमल होईल तुम्ही आता काय तर रात्र घर झाडत बसतात. थोडं झाडी लगेच झोपी घ्या ना आणि सकाळ करता स्वच्छता करता लगेच जेवा. म्हणजे हे आपल्याला भेटलं याचा चांगला केव्हा 100 वर्षाच्या आधी होतो का आपण? 100 वर्षानंतर पण नाही राहणार. हा मधला काळ साधून घ्यायला पाहिजे आपण. कसा चाला तरी झडझडो निवहिला नेक. बाबा राहील बघा मग तो मागे अजून भयांशी तरी झडझडो निवहिला नेक या भक्तीची या वाटेला ग्यासी पावसी अव्यम निजधाम माझे. असं झडझडून ये बाबा. क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा या पार भावशिंदू. ज्ञानेश्वर महाराज ते पंढरपूरून आले आणि ते मथी झाले त्यांचे जिकडे तिकडे. ज्ञानेश्वरी पूर्ण झाले. देवा मला आता समाधी दे. मग ज्ञानदेव म्हणू लागले मला पंढरपुरात दे. नाही तुमचे स्थळ ठरलेले आहेत. मग देवाने सगळा लवाजमा घेतला आणि आळंदीला आले. आल्यावर मग काय केलं? 3 दिवस चालले हे कार्यक्रम. त्रयोदशी उत्तम थोर मृदुंगाचा झनकार. मग देव आले समाधी द्यायला. माऊली थोडक्यात म्हणजे टाइम झाला म्हणून पटकन सांगतो. मग आले देव आले. मग कोण आलं? वित्कल आला, बिभीषण आले, हे आले धर्मराज आले. परत आपले ते बाबा कोणते पानांवर पडले ते भीष्म पितामह आले. उत्कल आले, वल्ग ते सगळे आले. अक्रूर आले, उद्धव आले, स्वतः हनुमान आले. मग ज्ञानेश्वर महाराजांना हे द्यायची समाधी. बरं 3 दिवसाचा कार्यक्रम झाला. मग 3 दिवसाचा कार्यक्रम झाला. मग देव म्हणे आता माऊली तुम्ही नमन करा. तर माऊली असं विकळ झाले होते समाधीसाठी. मग राई रुक्मिणीने स्वयंपाक बनवला, जिकडे तिकडे वाढलं. नारा माधा विठा गोंदाने भिडे दिले. मग कोण आलं? पुष्पक वर्षाव करीती. कोणता अभंग बाबा तो? स्वर्गावरून देव. विमानाची दाटी पुष्पांचा वर्षा. एवढे लोक आले आणि विमानावरून पुष्पवर्षाव करतात ते देव. स्वतः देव आले. मग माऊलींचं पाय धुतले पांडुरंगाने. स्वतः पाय धुतले. ही ज्ञानेश्वरी कशी आली त्याच्याबद्दल सांगतो. ज्ञानेश्वरी कशी आली ते सांगतो मी. मग माऊलींचं समांजन झालं जिकडे तिकडे. मग निवृत्तीयाने बाहेर काढिले गोपाळ. निवृत्तीयाने बाहेर काढिले गोपाळ. निवृत्तीयाने काढिले गोपाळ. निवृत्तीयाने काढिले बाहेर गोपाळ.
मुक्ताई केशे स्वामी सोपान झाले गणती देव निवृत्ती जाणे उघडणे शिवालो राजे वा देव निवृत्ती आले धरले दोन्ही कोट देव निवृत्ती आले धरले दोन्ही कोट उठविला नंदे जे ज्ञान होतं त्याच्यासाठी बघा नाही समर्पण करायचं या किती वेळा जन्मावली किती नित्य होती जे गोपले त्याने त्याच्याकरता म्हणाला इथे कोणाचा पत्नी कोणाची पत्नी नाही गीता सांगते इकडे जन्म इकडे मृत्यू 7 फेऱ्या 8 फेऱ्या तुमचे प्रमाणाचा इकडे कोणाची पत्नी या दिवशी भगवंताची त्याला जन्म देते ओ आवडीचा आद्या उघडलेला
देव स्वर्गावर जाते, देव म्हणे रुक्मिणीचे हा जी योगी बघितला नाही वो जान ज्ञान संजीवनी माऊले मग माऊली आपलं माफ करतात ते अभंगाचं शेवट तैके सुख दुःख फळा भोगा यावे भोगणे ते आवे देहायका ज्ञानेश्वर